सूर्य नेहमी प्रकाशतो आणि काही दिवस ते ढग जे आहेत ते त्याला झाकळतात. मग ढगाने झाकळलं म्हणून सूर्याचं प्रकाशनं थांबत नाही, पण काही काळ ते झाकळलं गेलेलं असल्यामुळं त्याचं अस्तित्व काहीसं नाहीच होतं. मित्रांनो, अगदी तसंच आहे. आपण ज्यावेळेस नकारात्मक लोकांच्या संगतीत येऊ ना, त्यावेळेस आपलं व्यक्तिमत्व सुद्धा झाकळलं जातं. पण जर आपण सकारात्मक लोकांच्या संगतीत येऊ ना, तर आपलं व्यक्तिमत्व सुद्धा उजळलं जातं. म्हणून नावमेद करणाऱ्या लोकांच्या पेक्षा जे नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देतात त्यांच्या संगतीत राहणं केव्हाही चांगलं, नाही का? आपल्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात मित्रांनो. एक काहीतरी आपल्याला देतात आणि दुसरे नेहमी आपल्याकडून काहीतरी काढून घेतात. काही तुमच्या स्वप्नांमध्ये भर घालतात तर काही तुमची स्वप्ने उनं करण्याचं काम करतात. मग मला सांगा, दोन्हीपैकी तुम्ही कोणाला ठेवाल? जर तुम्ही स्वप्न उनी करणाऱ्या माणसाला, नकारात्मक माणसाला तुमच्या जवळ ठेवलं तर काही दिवसांनी तुमचे स्वप्न हे बचत या सदरात मोडतील, कारण ते तेवढे कमी करून जातील आणि मग त्याच्या पुढची पायरी ठरलेली दिवाळखोरी. आणि जर एकदा दिवाळखोरी झाली तर आयुष्याने टाकलेले तुकड्यावर तडजोड करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. आयुष्य म्हणजे काय रंगीत तालीम ना मित्रांनो. तुमच्या स्वप्नाचा सतत पाठपुरावा केला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण स्वप्नांचा पाठपुरावा करू ना, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला सकारात्मक लोकांची गरज असते आणि त्यांच्या संगतीत कायम आपण राहायला हवं. आणि ज्यावेळेस आपण अशा लोकांच्या संगतीत राहू ना, तर त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थानं सूर्यासारखे प्रकाशल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रकाशाचं असेल ना, तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत नकार घंटा वाजवणाऱ्या लोकांना दूर ठेवलं पाहिजे आणि सकारात्मक प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला वेलकम केलं पाहिजे आणि नकारात्मक लोकांना बाय बाय केलं पाहिजे. आणि ते तुम्ही करा आणि तुमच्या स्वप्नांना वेलकम करून पुन्हा एकदा तुम्ही मोठं व्हा.